सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 जून 2026 शनिवार। आज लगेच येत्या काही तासांमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आज रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। जाणून घेऊयात। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच सावंतवाडी, कणकवली, निप्पाणी, त्यासोबतच राजापूर, अथणी, ईश्वरपूर, विटा, सांगोले, वडूज, चिपळूण, पंढरपूर, तसेच नीरा, भोर, महाड, बारामती, इकडे बार्शीचा भाग देखील, करमाळा, दौंड, लवासा, चाकण, शिरूर, अहिल्यानगरचा भाग देखील, पाथर्डी, जुन्नर आणि पनवेलच्या भागात देखील आपल्याला येत्या काही तासात आज पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मात्र मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात दुपारपर्यंत तापमानात वाढ होईल। काही भागात ढगाळ वातावरण देखील निर्माण होईल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात। मित्रांनो, पुढील 2 दिवस राज्यात वाऱ्याचं प्रमाण जास्त राहील। आणि दुसरी एक गोष्ट, आपण जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री काही भागात वातावरणात बदल होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यात आता उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। 14-15 जून रोजी मोठा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल। सध्याच्या वेळेला आपल्याला मध्य महाराष्ट्र, कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल। तर आपण या ठिकाणी बघू शकता, विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीतच विदर्भाच्या सर्वच भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह बहुतांश भागात हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्याच्या दरम्यान विदर्भात देखील मोठा पाऊस होणार आहे। पुढील 48 तासांच्या नंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। मोठा पाऊस बहुतांश भागांमध्ये होईल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 14 जून। 14 जून रोजी आपल्याला संपूर्ण विदर्भात, तसेच इकडं कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। 15 तारखेला देखील हीच परिस्थिती असेल। तर 16 आणि 17 तारखेला पाहिले असता आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।